हॅलो स्टुडंट, खूप दिवसापासून पालकांची मागणी आहे की मराठी मीडियममध्ये शिकलेल्या पालकांनी मुलांना, विशेषतः लहान मुलांना 2 वर्षापासून ते ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्या मुलांना इंग्रजी वाचन कशा पद्धतीने शिकवावं. बघा, विशेषतः त्या पालकांनी, ज्या पालकांचं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झालेलं नाही, मग त्यांनी मुलांना इंग्रजी कसं शिकवायचं, वाचायला कसं शिकवायचं, लिहायला कसं शिकवायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज आलेली आहे. सर्व त्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांची मुलं की अगदी 2 वर्ष वयाची आहेत. 2 वर्ष वयापासून पुढील वयोगटात जे विद्यार्थी, मग पुढील वयोगट पूर्ण का सांगते, कारण ज्यांना वाचता येत नाही त्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ जो आहे तो खूप हेल्पफुल ठरणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा व्हिडिओ अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे. कशा पद्धतीनं मुलांचं इंग्रजी वाचन घेऊ शकतात तेही पालक ज्यांना इंग्रजीचं फारसं नॉलेज नाही. फारसं म्हणते मी, तेवढं तात्पुरतं कामापुरतं नॉलेज तर प्रत्येक पालकाला इंग्रजीचं सुद्धा असतंच, पण ॲक्च्युअल त्यांना समजत नाही की 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 7 वर्षाची मुलं असतील आणि त्यांना फारसं इंग्रजी येत नसेल आणि मग पालकांना वाटते की आम्ही कुठून घ्यावं, आम्हाला इंग्रजीचं नॉलेज फारसं नाही. त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. नीट समजून घ्या. अतिशय छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची मेथड मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती आहे 5 खडीचा अभ्यास करायचा आहे. 5 खडीचा अभ्यास जर केला तर कोणताही विद्यार्थी इंग्रजीचं वाचन शिकू शकणार आहे. वयोगटाची गरज नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणताही विद्यार्थी हा या 5 खडीच्या माध्यमातून इंग्रजीचं वाचन शिकू शकणार आहे. तर स्टुडंट्स, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी. चला तर बघूया, इंग्रजी वाचायला, इंग्रजीचा अभ्यास करायला, इंग्रजी लिहायला कशा पद्धतीनं शिकायचं आणि शिकवायचं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर पहा, मीडियम पालकांचं कोणतंही असो आणि विद्यार्थ्यांचं कोणतंही असो, तरीही हीच मेथड तुम्ही फॉलो करायची आहे. तर पहा स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, सर्वात प्रथम तुम्ही काय करणार आहात, तर मी आता असं गृहीत धरते आहे की हा वयोगट जो आहे तो अगदी 2 वर्षापासूनचा आहे. ज्यांना बिलकुल इंग्रजी वाचता येत नाही त्यांना पण याच मेथडनी शिकवायचं आहे, वयोगट कोणताही असो. बघा, सुरुवातीला आपल्याला मुलांना कॅपिटल लेटर्सची ओळख करून द्यायची आहे. A to Z पर्यंतचे सर्व कॅपिटल लेटर्स. अगदी तुम्ही लहान मुलांना शिकवत असाल, दुसरीच्या मुलांना शिकवत असाल, पहिलीच्या मुलांना, 2 वर्षाच्या मुलांना, जे की अगदी प्ले ग्रुपला वगैरे आहेत किंवा त्याहीपेक्षा लहान आहेत, त्यांना तुम्हाला घरी शिकवायचं आहे, तर त्यावेळेस अगदी हे प्रत्येक लेटर मुलांना त्याची ओळख करून द्या आणि ते मुलांचे कॅपिटल लेटर्स पक्के करून घ्यायचे आहेत. पक्के या पद्धतीनं करायचे आहेत की तुम्हाला हे असे मधले लेटर्स त्यांना दाखवायचे आहेत. सपोज तुम्ही एल दाखवलेलं असेल तर त्याने एल सांगितलं पाहिजे. सपोज तुम्ही त्याला के दाखवलं तर त्याने पटकन के ओळखलं पाहिजे. ठीक आहे. या मेथडनी सुद्धा रॅन्डमली मुलाची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. थोडक्यात काय, तर मुलांना अगोदर सर्व कॅपिटल लेटर्स हे ओळखता आले पाहिजेत आदले मधले. या पद्धतीनं मुलांना पहिले येतं का ते चेक करा. तेवढं मुलांना आल्यानंतरच मी पुन्हा सांगते, वयोगट कोणताही असू द्या, मेथड हीच फॉलो करायची आहे. कारण जे विद्यार्थी इंग्रजी वाचनात कच्चे असतात तर त्या विद्यार्थ्यांना बहुतेक वेळेस लेटर्स ओळखण्यात खूप प्रॉब्लेम असतो. सारखे लेटर्स जे असतात तेही ओळखण्यात, विशेषतः स्मॉल लेटर्समध्ये मुलं खूप कन्फ्यूज असतात. तर त्यासाठी पहिले मुलांचं हे टेस्ट घ्या. येत नसेल तर कॅपिटल लेटर्स शिकवा, त्यानंतर मुलांना स्मॉल लेटर्स शिकवा. स्मॉल लेटरमध्ये पहा बी, डी, पी, क्यू यासारखे जे लेटर्स आहेत ते मुलांचे खूप जंबल होतात. एन मधला सुद्धा काही मुलांना फरक समजत नाही. मुलांकडनं पहिले हे लेटर्स व्यवस्थितरित्या त्यांच्याकडून त्याचा अभ्यास करून घ्या. त्यांना ते ओळखता येतात का हे पण असे रॅन्डमली एक लेटर मधले विचारा. या पद्धतीनं कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स परफेक्ट त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही एक कॅपिटल एक स्मॉल अशा पद्धतीनं लिहू शकता. म्हणजे ए आणि त्याच्यासोबत स्मॉल ए, कॅपिटल बी त्याच्यासोबत स्मॉल बी, कॅपिटल सी त्याच्यासोबत स्मॉल सी, अशा पद्धतीनं सुद्धा मुलांची कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स तुम्ही पक्के करून घेऊ शकता. आता मीडियम पालकांचं कोणतंही असेल तरी हा भाग खूप सोपा आहे. ते कोणीही सहज घेऊ शकतात.
पहा, त्यानंतर मुलांना लेटर्स किती आहेत ते मोजायला लावा. सो हे सर्व लेटर्स 26 आहेत हे त्यांना सांगा. त्यानंतर त्यामधले मी गोल करून दाखवलेले हे लेटर आहेत ए, ई, आय, ओ, यू. दीज आर वॉवेल्स. मुलांना सांगा हे 5 वॉवेल आहेत, याला आपण वॉवेल असं म्हणतो. त्यानंतर राहिलेले जे लेटर्स आहेत जे राऊंड केलेले आहेत ते सोडून तर ते आहेत कॉन्सोनंट. ओके. सो अशा पद्धतीनं मुलांना कॉन्सोनंट आणि वॉवल हे नीट समजावून सांगायचे आहेत. आता याच्यानंतर महत्त्वाचा जर कोणता भाग असेल तर पहा, हे ए, ई, आय, ओ, यू याचे विशिष्ट असे उच्चार असतात. आणि हे जे राहिलेले सर्व कॉन्सोनंट आहेत म्हणजे ए पासून झेडपर्यंत, अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ह्या सगळ्या स्वरांचे आणि व्यंजनांचे उच्चार. ओके. स्वरांचे आणि व्यंजनांचे उच्चार हे खूपच महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्या मुलांना नीट समजावून सांगायच्यात. ABCD मुलं म्हणतात झेडपर्यंत, ही पण ABCD झेडपर्यंत सहज म्हणतात, पटपट म्हणतात. पण इंग्रजी वाचन शिकवायचं असेल तर मुलांना तुम्ही शिकवणार आहात या प्रत्येक अल्फाबेट्सचे उच्चार. बघा, आता तुम्ही काय शिकवणार आहात मुलांना, तर आता मुलांकडनं हे लेटर्स लर्न करून घ्यायचे आहेत. हे प्रत्येक ABCDच्या लेटर्सचे उच्चार आहेत. हे सर्व कॉन्सोनंटचे उच्चार मी दिलेले आहेत. सो हे कॉन्सोनंटचे उच्चार मुलांकडनं लर्न करून घ्यायचे आहेत. मी इथे तुम्हाला दाखवते, ते तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. हा स्क्रीनशॉट अशाच पद्धतीनं काढून घ्या आणि मुलांकडनं प्रत्येक लेटर असं पाठ करून घ्या. त्याला लेटर हे दाखवायचं आणि म्हणायचं आहे ब. ठीक आहे. हे लेटर दाखवायचं आहे, त्याला म्हणायचं आहे क, स किंवा श, ड किंवा द, फ, ग, ज. ठीक आहे. ह, ज, क, ल. म्हणजे एल पाहिल्यावर त्याने ल वाचलं पाहिजे, एम पाहिल्यावर त्याने म वाचायचं आहे. सो असं लेटर दाखवा. याला म्हणायचं प, याला म्हणायचं क्व. ठीक आहे. क्व. याला म्हणायचं र, स किंवा श किंवा ज. अगदीच 2 वर्षाची मुलं असतील तर यामधला एकच साऊंड शिकवा. ठीक आहे. सीचा साऊंड क हा एकच शिकवा, स आणि श शिकवू नका. पुढच्या वर्गांची मुलं असतील तर त्यांच्यामध्ये हे पण साऊंड असतात, हे मुलांना आपल्याला शिकवावं लागतं. जिथे मी 2-2 साऊंड दिलेले आहेत तिथला तुम्ही पहिला एक साऊंड मुलांना, लहान मुलं खूप असतील तुमचे 2 वर्ष 3 वर्षाची, तर त्यांना फक्त एकच साऊंड शिकवायचा आहे. सो अशा पद्धतीनं हे मुलांकडनं साऊंड शिकवा त्यांना. लहान मुलं असतील तर जे कोणी स्वतःहून शिकत आहेत त्यांनी हे साऊंड शिकून घ्यायचेत. आणि आता हा यल दिसला की तुम्ही एल म्हणणार नाही, तर याला तुम्ही म्हणायचे ल, क, ज, क्व, र, स, व. अशा पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस घ्यायची आहे. म्हणजे लेटर इंग्लिशचं दिसेल पण उच्चार मराठी म्हणणार आहात, त्याला आपण उच्चार म्हणतो. सो हे उच्चार म्हणजे जे मी इथं पिंक कलरने लिहिलेले आहेत ते उच्चार आहेत, ते मुलांकडनं करून घ्यायचे आहेत. मुलांनी ते वाचलं पाहिजेत. हा बेस आहे. मुलांना हेच समजत नाही की आपण ॲक्च्युअल BCD वाचायचं आहे का आपण ब, क, ड वाचायचं आहे, हेच समजत नाही. तर मुलांना हे सांगा की वाचताना आपण असं वाचणार आहोत, ब, क, ड, फ, ग. या पद्धतीनं आपल्याला वाचावं लागतं. त्यासाठी हे त्यांच्याकडनं चांगलं लर्न करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, काही जोड शब्द आहेत. 2 कॉन्सोनंट जर एकत्र आले तर त्याचा जोड शब्द तयार होतो आणि ह्या जोड शब्दांची चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची असते मुलांकडनं. BL ब्ल, FL फ्ल, जसं की ब्ल ब्लॅक, ब्लॉक, ब्लँक अशा पद्धतीच्या शब्दांमध्ये येतो. सो BL ब्ल. मुलं कन्फ्यूज होतात की मग B आणि L, मग हा ब ल असं वाचतात मुलं. तर ह्याला ब ल नाही वाचायचं, तर ह्याला म्हणायचं ब्ल. 2 कॉन्सोनंट एकत्र आले तर त्याला जोड शब्द कसा होतो, तर लहान मुलं आहेत मग जोड शब्द कळणार नाही. 2 कॉन्सोनंट पण कदाचित पटकन कळणार नाहीत. त्यांच्याकडनं जस्ट रिसाईट करून घ्या. BL ब्ल, FL आलं फ्ल, FL जोडी दिसली त्याला वाचायचं फ्ल, SM जोडी दिसली स्म, CL क्ल, PL प्ल. असंच रिसाईट करून घ्या. BL ब्ल, FL फ्ल, SM स्म, CL क्ल. याच मेथडनी त्यांच्याकडनं हे लर्नच करून घ्यायचं आहे आणि हे कुणीही करून घेऊ शकतं. ठीक आहे. सो पॅरेंट्सनीच करून घ्यावं असं काही नाही. 7th 8th स्टुडंट तुमच्याकडे असेल तर त्याच्यापेक्षा लहान मुलांकडनं, स्वतःच्या बहीण भावांकडनं तो सहज ही प्रॅक्टिस करून घेऊ शकतो.
ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला मुलांकडनं ही प्रॅक्टिस करून घ्यायची, म्हणजे हे व्यंजनांचे उच्चार हे मुलांना आपल्याला नीट समजावून सांगायचे आहेत. आता बघा, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजे 5 खडी. आता ही 5 खडी कसा अभ्यास करायचा आहे, तर 5 खडीचा अभ्यास कशासाठी करायचा आणि कसा करायचा, तर बघा मी कॉन्सोनंटचे साऊंड तुम्हाला आत्ता दाखवले, व्यंजनांचे उच्चार. तसेच हे वॉवेल आहेत पहा 5 AEIOU, याचे पण काही विशिष्ट असे उच्चार असतात. तर विशेषतः याचे शॉर्ट वॉवेल साऊंड आणि लॉंग वॉवेल साऊंड असे 2 प्रकारचे उच्चार असतात. तर आता मुलांना आपण हे कसे शिकवायचे आहेत, तर आता मी इथे तुम्हाला दाखवलेत पहा उच्चार. मी इथं शॉर्ट वॉवेल साऊंड दाखवलेले आहेत. शॉर्ट वॉवेल साऊंडच मुलांना अगदी सुरुवातीला शिकवायचे असतात. तर ते या पद्धतीनं मुलांना शिकवायचे आहेत. बघा, एचा साऊंड असतो ॲ. ओके, हा ए याचा साऊंड असतो ॲ. हा ई लेटरचा साऊंड असतो ए. आय लेटरचा साऊंड असतो ई. ओचा साऊंड असतो ऑ आणि यूचा साऊंड असतो अ. ओके, म्हणजे ॲ, ए, ई, ऑ, अ असे हे त्याचे साऊंड आहेत. हे मुलांना पहिले त्यांच्याकडनं पाठ करून घ्यायचे आहेत. कसे? ॲ, ए, ई, ओ, अ या पद्धतीनं साऊंड पाठ करायचे. आता ह्या साऊंडच्या मदतीनं मुलांना सर्व कॉन्सोनंटमध्ये त्याचा उपयोग करून ते पाठ करायला लावायचं आहे. कशा पद्धतीनं बघा, आता ABCD तुम्हाला माहिती आहे. ए पासून झेडपर्यंतचे लेटर, त्यातले AEIOU 5 स्वर आहेत. स्वर सोडून दिले की बाकीचे हे 21 कॉन्सोनंट आहेत. कोणते कोणते कॉन्सोनंट आहेत? BCDFGHJKLMN PQRSTVWXYZ हे सर्व कॉन्सोनंट आहेत. ओके, तर ह्या कॉन्सोनंटचे आपल्याला 5 खडी पाठ करून घ्यायची आहे मुलांकडनं. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पहा, ही जर या पद्धतीनं तुम्ही, मी पहिल्यांदाच सांगते आहे माझ्या तरी चॅनल्सवर की ह्या 5 खडींच्या सहाय्याने सुद्धा खूप छान मुलं वाचू शकतात. तर हे 5 खडी मुलांकडनं पाठ करून घ्या आणि बघा याच्यानंतर मुलं किती सुपरफास्ट होतात वाचनामध्ये. खूप छान रीडिंग ते करू शकतात. कसं तेही मी तुम्हाला लवकरच दाखवून देणार आहे. आणि तुमच्याकडे कुठलेही बुक्स नसतील तरी पण तुम्ही या व्हिडिओच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही क्लासच्या मुलांना ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्या सर्वांचं इंग्रजी वाचायला तुम्ही शिकवू शकणार आहात. ओके, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला ही मेथड समजून घेतल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ सेव्हच करून घ्यावा लागेल कदाचित. कारण तुम्ही या व्हिडिओच्या सहाय्यानं तुम्ही अगदी सहज, कुठल्या पुस्तकाची गरज नाही, कशाचीच गरज नाही, ज्यांना बेसिक इंग्रजी येतच नाही आहे त्या कोणत्याही मुलांना तुम्ही या पद्धतीनं शिकवू शकता. तर बघा कशा पद्धतीनं ह्या 5 खडीचा उपयोग करायचा आहे. आता पहिला आपला ABCD मधला आपण ए तर स्वर आहे, मग आता आपण बी म्हणजे बचा उच्चार घेऊया. बघा, बी साठी बीचा साऊंड असतो ब. आता आपल्याला ह्या प्रत्येकासोबत हे AEIOU लावायचे आहेत, म्हणजे BA, BE, BI, BO, BU. एकच लेटर घेतलंय आपण बी. मग आता हे वाचायचं कसं हे मुलांकडनं या मेथडनी पाठ करून घ्या. BA बॅ, BE बे, BI बी, BO बॉ, BU ब. बॅ, बे, बी, बॉ, ब. BA बॅ, BE बे, BI बी, BO बॉ, BU ब. फक्त सी हा जो शब्द आहे हा थोडासा मी अपवाद म्हणेल, कारण याच्यामधले जे उच्चार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. सो याच पद्धतीनं परंतु त्यांच्याकडनं करून घ्या. CA क्या, आता CE से व्हायला पाहिजे. CE के पण करून घेऊ शकता, परंतु ॲक्च्युअल CE शब्द जर आला, सीच्या पुढे ई आलं, आय आलं, वाय आलं, तर ह्या सीचा उच्चार स होत असतो, क होत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला अशाच पद्धतीनं पाठ करून घ्यावं लागेल की CE स होतं, CI स होतं. ओके, बाकी कुठेही तुम्हाला फारसे बदल करायची गरज नाही आहे, पण इथे मात्र एवढा बदल आहे. मुलांना असंही घेतलात तरी चालेल, क्या, के, की, क, क. ओके, असंही घेतलं. अगदी 2री 3रीची मुलं असतील किंवा 2-3 वर्षाची मुलं आहेत, त्यांना पहिला एक साऊंड क शिकवलात तरी हरकत नाही, तर मोर करेक्ट होईल स शिकवलात तर. ओके, त्यानंतर बघा डी असेल लेटर, तर डी साठी साऊंड येतो ड. मग आता हे कसं पाठ करून घ्यायचं? DA डॅ, DE डे, DI डी, DO डॉ, DU ड. पुन्हा म्हणायचे डॅ,
डे, डी, डॉ, ड. म्हणजे स्पेलिंग समोर हे दिसतील, मुलं उच्चार हा करतील. या पद्धतीनंच फ लेटर असेल, मी ABCD प्रमाणे एक एक लेटर दाखवते तुम्हाला. फॅ, फे, फी, फ, फ. FA फॅ, FE फे, FI फी, FO फ, FU फ. याच मेथडनी स्टुडंट्स, याच मेथडनी आपल्याला पूर्ण अल्फाबेट्स घ्यायचे आहेत. जसं की बघा, आता आपण याच पद्धतीनं कशा पद्धतीनं घेऊ शकतो आपण ते बघू. आपण थोडंसं वेगळे लेटर्स घेऊन. ठीक आहे. आता आपण समोर ठेवूया एक लेटर, म्हणजे मुलांना पण तुम्हाला दाखवायला सोपं जाईल. त्यानंतर सपोज आता आपण जचं लेटर घेतो आहोत, मग मुलांना सांगायचं या पद्धतीनं, चल आता जचं मला म्हणून दाखव, जेची ABCD मला म्हणून दाखव, 5 खडी म्हणून दाखव. जचं लेटर घेतोय आपण, मग कसं घेणार? JA जा, JE जे, JI जी, JO जा, JU ज. या पद्धतीनं मुलं नक्की म्हणून दाखवतील. सपोज लचं म्हणत असाल तुम्ही, तर लचं कसं म्हणाल? LA लॅ, LE ले, LI ली, LO लॉ, LU ल. या पद्धतीनं रँडमली म्हणून घ्या, सलग पाठ करून घ्या. सलग बी पासून झेड पर्यंतचे सर्व लेटर 5 खडी, 5 आहेत बघा, 1 2 3 4 5, म्हणून याला आपण नाव दिलेलं आहे 5 खडी. सो ही 5 खडी मुलांकडनं तुम्हाला झेड पर्यंतची तयार करून घ्यायची आहे. प्रत्येक साऊंड याच पद्धतीनं करायचा आहे. गचा साऊंड करून घेत असताना सुद्धा ग किंवा ज उच्चार होतो, परंतु तुम्ही गचीच 12 खडी घेतली तरी काही हरकत नाही. सो मुलं थोडी मोठी झाल्यावर नेक्स्ट रूल आपोआप शिकतात. ठीक आहे. सो बघा, ही झाली या पद्धतीनं आपण करून घेतले मुलांचे उच्चार. आता आपण याच्यात कॉन्सोनंट शिकवलं मुलांना, वोवेल साऊंड शिकवले, कॉन्सोनंट साऊंड पण शिकवले. आणि या पद्धतीनं जेव्हा मुलांचे लेटर दिसतील, आता BA दिसलं की मुलं बॅ वाचतील, BE लेटर दिसलं शब्दामध्ये तुम्हाला की मुलं ॲटोमॅटिक बे वाचतील, BI दिलं की ते बी वाचतील. म्हणजे या पद्धतीनं एवढं लर्न करून घ्या. ही 5 खडी जी आहे ते तुम्ही मुलांकडनं एवढी रेक्टिफाय करा की त्याला झोपेतनं जरी उठवलं, एक सटका मारला आणि 5 खडीमधलं कची 5 खडी सांग म्हटलं तर ते कची 5 खडी खडाखड सांगतील. किंवा त्यांना म्हणलं की लची 5 खडी सांग, एलची 5 खडी सांग, तर तो सांगेल की लॅ, ले, ली, लॉ, लो. अशा पद्धतीनं लची 5 खडी सांगेल. अशी मधले लेटर्स देऊन त्यांना त्यांच्याकडून ही 5 खडी पाठ करून घ्यायची आहे. आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा. आता यानंतर ह्या साऊंड्सच्या मदतीनं आपल्याला 3 लेटर वर्ड्स, 2 लेटर पण घेऊ शकता, पण मी सजेस्ट करेल 3 लेटर्सपासून घ्या. 2 लेटर वर्ड खूप कमी असतात. सो त्यासाठी 3 लेटर वर्ड्सपासून सुरुवात करायची. हे जर छान खडखड पाठ झालं तर बघा कशा पद्धतीनं तुम्ही 3 लेटर वर्ड्स मुलांकडनं करून घेऊ शकता. हे एक पुस्तक आहे, एका इंग्लिश स्कूलचं पुस्तक आहे. ॲक्च्युअल मी तुम्हाला दाखवू इच्छिते. हे कॅम्ब्रिजचं पुस्तक आहे. सो थँक्यू सो मच कॅम्ब्रिज. तर बघा, आपण ह्या लेटर्सचा उपयोग कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो. खूप छान दिलेलं आहे या बुकमध्ये. सो बुकचं प्रमोशन वगैरे करत नाही कोणी, पण मला कृपया बुक्सचं नाव किंवा बुक्स मागू नये, कारण मुलांना शिकवताना छान वाटलं. सो बहिणीच्या मुलीचं पुस्तक आहे हे, तिला शिकताना खूप छान वाटलं मला हे, म्हणून मी मुद्दाम दाखवते जेणेकरून त्या पॅरेंट्सला मदत होईल ज्यांच्याकडे बुक्स नाहीत. ओके. सो त्यासाठी हे आहे, म्हणून मी थँक्यू म्हटलेलं आहे कॅम्ब्रिजला ज्यांचं हे पुस्तक आहे. सो बघा मुलांनो, तुम्ही काय करणार आहात पालकांनो. तर आता सपोज CA क्या वाचते, मुलांना पाठ आहे आता 5 खडी पाठ केलेली आहे त्यांनी. 5 खडी पाठ केलेली असेल तर ते CA क्या म्हणतील. त्यांना साऊंड पण पाठ आहेत. ठीक आहे. आपण मुलांकडनं हे साऊंड घेतलेले आहेत. सो B लेटर दिसलं की मुलं ब वाचणार आहेत, D लेटर दिसलं की मुलं ड वाचणार आहेत. हे साऊंड आपण पाठ करून घेतलेत. सो क्या ब. आता मुलं फटाफट वाचतील बघा. डॅ ब, जा ब. त्यांना JA माहीत असतं, त्यांना NA माहिती असतं, त्यांना TA पाठ आहे. टॅ ब. ओके. बॅ ड, डॅ ड, हॅ ड. अशा पद्धतीनं मुलांकडनं हे सर्व शब्द वाचून घ्या. आता मुलांना हे साऊंड अगदी पाठ आहेत. CA काय आहे, LA ला काय म्हणायचे, कारण आपण त्यांच्याकडून 5 खडी पाठ करून घेतलेली आहे. त्या 5 खडीत हे लेटर त्यांना पाठ आहेत आणि ह्याचे साऊंडही पाठ आहेत.
त्यामुळे नेक्स्ट साऊंड ते खूप पटकन वाचतात. क्या, ब, लॅ, प, मॅ, प, नॅ, प. सो त्यांना हे पाठ आहे, पाठ झाल्याशिवाय पुढचं घ्यायचं नाही आहे. पॅरेंट्सनी हे लक्षात ठेवायचे. मी जे सगळे पॉईंट सांगितलेत, एक पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय दुसऱ्या पॉईंटवर उडी मारायचीच नाही. ओके. सो बघा, याच पद्धतीनं आपण हे सर्व लेटर्स जे आहेत ते मुलांकडनं करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे झाले आपले एचे साऊंड. त्यानंतर तुम्ही याच पद्धतीनं तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाच असेल याचा. त्यानंतर बघूया आपण त्यांचा नेक्स्ट साऊंड आपण करून घेऊया, तो म्हणजे लेटर ईचा साऊंड, ए. लेटर ईचा साऊंड, ए. आता बघा, मुलांना हे पाठ असणार आहे. ते काय म्हणतील? बीई, बे. एफई, फे. मग कसं वाचतील? बे, ड. फे, ड. ले, ड. राईट? बे, ट. गे, ट. मे, ट. म्हणजे आता त्यांना हे पाठ असणार आहे की SE काय आहे? से. सो त्यासाठी पाचकडी पाठ करून घ्या. याच पद्धतीनं स्क्रीनशॉट काढून घ्या याचा आणि याच मेथडनं तुम्ही मुलांकडनं करून घेऊ शकता. तो म्हणजे एचा साऊंड, म्हणजे लेटर ईचा साऊंड. ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट साऊंड आपण पाहणार आहोत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला. मुलांची सर्व प्रॅक्टिस तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर लेटर आयचा साऊंड जो होतो ई साऊंड. आता मुलांना हे पाठ आहे बाराखडीमध्ये, BI, बी. मग ते काय वाचतील? बी, ड. डी, ड. ही, ड. की, ड. ओके. सो याच पद्धतीनं हे सर्व साऊंड मुलांकडनं करून घ्यायचे आहेत. टेक स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्यातून मुलांना, किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्ही या पद्धतीनं हे पाचही साऊंड आणि त्याचे सर्व शब्द जे आहेत ते नोटबुकवर उतरून घ्या आणि त्यातून मुलांची दररोज प्रॅक्टिस घ्या. लिहून पण काढायला लावा आणि त्याच पद्धतीनं त्यांना ते म्हणायलाही लावायचे आहेत. बघा, अशा पद्धतीनं आयचा साऊंड तुम्ही पाठ करून घेतल्याच्या नंतर नेक्स्ट साऊंड तुम्ही पाठ करून घेणार आहात, वाचून घेणार आहात मुलांकडनं ऑ साऊंड. ओके. ऑ. आता मुलांना पाठ आहे CO, क, क, प. HO, ह, प, ह, प. LO, ल, प, ल, प. त्यानंतर ह्याची दुसरी एक खासियत अशी आहे पहा की त्यांनी OP, ऑपचेच सगळे उच्चार शब्द दिलेले आहेत. OG फॅमिली, सगळे OG फॅमिलीचे शब्द दिले आहेत. OD, सगळे OD फॅमिलीचे शब्द आहेत. त्यामुळे वाचन करताना अजून सोपं जातं. जर लहान वर्गातली मुलं असतील, प्ले ग्रुप त्याहीपेक्षा लहान, तुम्ही नवीन मुलांना सगळं शिकवत असाल अगदी 2-3 वर्षाच्या, तर त्यांनाही हे वाचायला खूप सोपं जाईल. कारण सगळीकडे पहा CO त्यांना पाठ असेल आणि सगळीकडे PP साऊंड आहे. पीचा प साऊंड, क, प, ह, प, ल, प, म, प, 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 प. एका फॅमिलीचे शब्द आहेत. त्यामुळे हे सगळे मुलांकडनं म्हणून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. ओके. सो बघा, या पद्धतीनं जर तुम्ही मुलांचं वाचन घेतलं तर तुमच्यासाठी ते खूपच म्हणजे खूपच हेल्पफुल ठरणार आहे. त्यानंतर आपण पाहूया अ साऊंड, यूचा अ साऊंड. आता बघा, CU, क, ब. DU, ड. HU, ह. म्हणजे मुलांना हे ल नसणार आहे, जे आपण पाचखडीमध्ये पाठ केलेले. सो मी तुम्हाला जी पाचखडी सांगितली, जी ही आहे, तर ही पाचखडी तुम्हाला मुलांकडनं एक्झॅक्ट पाठ करून घ्यायची आहे. ही पाठ झाल्याशिवाय ही लेटर्सची प्रॅक्टिस अजिबात घ्यायची नाही. सो ते झाल्यानंतर हे सर्व शब्द याच पद्धतीनं वाचून घ्या. BU, ब, न. FU, फ, न. HU, ह, ट. MU, म, ड. ओके. याच पद्धतीनं मुलांकडनं हे सर्व शब्द करून घ्यायचे आहेत. आता पहा स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, अशा पद्धतीनं तुम्ही जर 3 लेटर वर्ड्सपर्यंत, हे सगळं अगदी बेसिक आहे आणि हे 3 लेटर वर्ड्सपर्यंत मी सांगते आहे. त्याच्यानंतर मुलांकडनं तुम्ही 4 लेटर वर्ड्स पण याच पद्धतीनं घेऊ शकता. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये माझे 4 लेटर वर्ड्स मी दिलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं 4 लेटर वर्ड्स पण काढू शकता आणि तुम्ही मुलांचे 4 लेटर वर्ड्स तुम्ही लर्न करून घेऊ शकता किंवा त्यांच्याकडून याच मेथडनं ते रीड करून घ्या. कारण 4 लेटर वर्ड्स आणि 3 लेटर वर्ड्समध्ये सेमच, जवळपास सेमच सर्व रूल्स असतात. शॉर्ट वॉवेल साऊंड जे आहेत ते 4 लेटर आणि 3 लेटर वर्ड्समध्ये जास्त वापरलेले असतात. त्यामुळे तुम्ही 4 लेटर वर्ड्सची पण याच पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस घेऊ शकता.
3 आणि 4 लेटर वर्ड्स का एकदा मुलांना वाचता आले, अगदी खडखड वाचता आले, याच पद्धतीनं गेलात तर नक्की येतील. आणि या मेथडनी जर त्यांनी खडखड वाचलं तर इंग्रजी वाचन मुलांना कधीच त्यांचं चुकणार नाही. मग त्याच्या पुढचे कितीही मोठे लेटर्स येऊ द्या त्यांना, 5 अक्षरी, 6 अक्षरी, 8 अक्षरी, कितीही मोठे लेटर्स येऊ द्या, मुलं ते सहज वाचू शकणार आहेत. फक्त मी यामध्ये शॉर्ट वॉवेल साऊंड सांगितलेले आहेत. आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉंग वॉवेल सुद्धा सांगून देईल, जेणेकरून की मुलांचं वाचन याहीपेक्षा अजून जास्त सुधारेल. आशा करते की पॅरेंट्सला आणि मुलांना हा व्हिडिओ अतिशय सोपा जाणार आहे. पहा, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमची सांगायची राहिली आहे मला, आणि ते म्हणजे पहा, अशा प्रकारचे काही साईट वर्ड्स असतात. हे साईट वर्ड्स सुद्धा मुलांकडनं लर्न करून घ्यायचे असतात. हे साईट वर्ड्स जे आहेत ते मुलांकडनं जरूर लर्न करून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे मुलांकडनं लर्न करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर हे साईट वर्ड्स मुलांकडनं लर्न करून घेतले तर मुलं अगदी इझिली कुठल्याही प्रकारचं रीडिंग करू शकतात. जसं की बघा, इथे काही सेंटेन्सेस दिलेली आहेत. पहा, हे सुद्धा किती सहज मुलं वाचू शकतात. जर तुम्ही पाचखडी मुलांकडनं करून घेतलेली असेल तर हे मुलं सहज वाचू शकतील. बघा, मी एक वाक्य वाचून दाखवते. अ कॅट सॅट ऑन अ मॅट. सिंपल सर्व वर्ड, सर्व शब्द, सर्व वाक्य अशी आहेत जी की मुलांचे जे आपण उच्चार घेतलेले आहेत, जे 5 खडी मी तुम्हाला सांगितली, त्या 5 खडीच्या सहाय्यानेच हे सगळे म्हणजेच शॉर्ट वॉवेल साऊंडवरचेच हे सर्व शब्द आहेत आणि वाक्य आहेत. हे आता वाक्य बनवलेले आहेत छोटे छोटे. द लॅड इज सॅड. हे पण मुलं सहज वाचू शकतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की केवळ शब्दच नाही तर अरे आपण वाक्य पण वाचत आहोत. सो या पद्धतीनं तुम्हालाही विश्वास येईल, पॅरेंट्सलाही विश्वास येईल की आपली मुलं वाचू पण शकत आहेत. सो या मेथडनी बघा, इथे पण अजून एक वाक्यांचा प्रकार दाखवते, तो स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मुलांकडनं अशा पद्धतीचं वाचन तुम्ही जरूर करून घेऊ शकता. आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप हेल्पफुल ठरणारा आहे. सो व्हिडिओ सर्वांना जरूर शेअर करा, कारण याच्यामध्ये एक वेगळी मेथड मी सांगितलेली आहे, ती म्हणजे 5 खडीची. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.